नमस्कार मंडळी, मी आरती आणि माझ्या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आहे गौरी पूजन आणि गौरी पूजनच्या निमित्ताने आमच्या कोकणात बऱ्याच गोष्टी असतात, जसं नदीवर जाणं, पूजा करणं आणि इतरही बरंच काही जे मला देखील माहित नाही। तर मला आज ते जाणून घ्यायचंय आणि तुम्हा सगळ्यांबरोबर ते मला शेअर करायचं। मस्त पोटभर नाश्ता केला आहे, आता थोडं तयार होऊया आणि गौरी पूजनाला जाऊया। चला कोकणात करूया गेट रेडी विथ मी। सनस्क्रीन खूपच इम्पॉर्टंट आहे। चला थोडा मेकअप करूया। मस्कारा स्किप करून चालणार, मला खूप आवडतो। पक्ष्यांचा आवाज किती छान येतो, मस्त पावसाचं वातावरण झालं। ओ पाऊस आला। तर मी तयार झाली आहे आणि आता आपण गौरी पूजनाला जाणार आहोत। मलाही बऱ्याच गोष्टी माहित नाहीये, पण आता मला ती जाणून घेण्याची उत्सुकता खूप जास्त आहे। व्हिडिओ मध्ये सोबत राहा आणि शेवटपर्यंत नक्की पहा। मेहंदी काढूया। परफेक्ट गोल, लाईफ मध्ये पण असा गोल असला पाहिजे, परफेक्ट। मला एवढीच मेहंदी येते। छान मस्त जेवण झालं आहे। आता आम्ही नदीवर जात आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नदी पाहिली असेलच, त्याच नदीवर आम्ही गौरी पूजायला जातोय। खरं तर या दिवसाला गौरी आवाहन असं म्हणतात। आमच्या इथे एक दिवस अगोदरच गौराईला आणलं जातं। गावातल्या नदीच्या इथे एक जागा आहे, तिथे गौराईची पूजा करतात। सगळ्या बायका मिळून गौराईची पूजा करतात आणि त्यानंतर गौराईला घरी आणतात। मस्त गौराईचा पाहुणचार करतात आणि छान छान नैवेद्य बनवतात। चला तर दाखवते कोकणातल्या गौराईला कशा पद्धतीने घरी आणलं जातं आणि कसा तिचा पाहुणचार केला जातो ते। प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उर्षेंदुराची कंदील दंडी माळ मुक्ता पळाची जय देव जय देव। तुम्ही बघू शकता गौराईने छान हिरवी साडी नेसली आहे, दागिने घातले आहेत आणि तयार झाली आहे। आणि आता आपली गौराई गणपती बाप्पाच्या बाजूला असणार आहे। तर
आता आमच्या गौरीचं आगमन झालं आहे आणि आता मी माझ्या मावशीच्या गावी जाते. माझ्या मावशीच्या गावाचं नाव आहे कुटगिरी. तिथे खूप सुंदर असं धरण आहे ज्याचं नाव आहे गड नदी धरण. तर मी तुम्हाला ते नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल. चला तर मग बघूया. आम्ही पोहोचलो आहोत. हा रस्ता बघा कसा आहे, तुम्हाला दाखवते. आम्हाला निघेपर्यंत खूप अंधार झाला होता, पण मावशीकडे जाऊन मस्त वाटलं. आणि आमच्या इथे भजन असणार आहे, चला दाखवते. तर इथे मी माझा व्हिडिओ संपवत आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि मला माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.